आणि मग माझा नवनीत गाणं व्हायला वेळ लागणार नाही. कारण त्यांनी सुद्धा असं आमचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांना मुख्यमंत्रीच मानतो असं म्हटलेलं होतं नुकत्याच 1-2 दिवसापूर्वीची सभा झाली त्या सभेमध्ये. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक मंचाच्या वतीनं स्वागत करतो. ते पडद्यामागचे कलाकार आहेत, आपल्या मंचाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी अधिक जास्त गती देणारे आहेत. आपण त्यांची या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की आपण सर्वच या ठिकाणी नागरिक आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण एकमेकाशी या ठिकाणी संबंध ठेवीत असतो. या सगळ्यापेक्षाही मी तुम्हाला सांगितलं की सूत्रसंचालक सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कारण सूत्रसंचालक नसता तर महाभारत घडलं नसतं. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला सूत्रसंचालक होते, सारथी होते आणि त्यामुळे महाभारत व्यवस्थित घडलं गेलं. मी आबांचा या ठिकाणी अवश्य या ठिकाणी उल्लेख करीन. आणि आता मी खऱ्या अर्थानं माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ज्या त्या कथा ज्या आहेत त्या त्या कथांमध्ये एक कथा आहे. ती कथा अशी की 1-2 वाघांमध्ये भांडण सुरू. त्यातले एक वाघ म्हणतो की गवत निळं असतं, दुसरा वाघ म्हणतो की हिरवा असतं. असं चर्चा होत असताना आपल्याला माहिती आहे की वाघ हे आक्रमक असतात आणि म्हणून त्यांची आक्रमकता आणखी जास्त वाढते. शेवटी आक्रमक होऊन ते थकून जातात आणि याच्यावर काय करावं हा त्यांच्या मनात विचार येतो आणि ते विचारत भर करतात की आपल्या राजाला विचारूया. वाघाचा राजा कोण आहे? सिंह. त्याला जंगलाचा राजा असा पण नाव. आणि म्हणून ते सिंहाकडे जातात आणि सिंहाला विचारतात की आमच्यातला एक जण म्हणतो की गवत हिरवं असतं, दुसरा म्हणतो गवत निळं असतं. आमची सकाळपासून अशीच चर्चा चालू आहे आणि त्यात काही मार्ग निघत नाही. तर आता राजे तुम्हीच मार्ग काढा. सिंह थोडासा विचार करतो आणि तो सांगतो की तुम्हाला दोघांनाही शिक्षा देतो. म्हणजे काय शिक्षा म्हणजे काय नाही, 15 दिवस मौन बाळगा म्हणजे अजिबात कोणताही आवाज करायचा नाही, कोणी कोणाची वाद घालायची नाही, चर्चा करायची. आणि मग ते आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात का बरं असं? तुम्ही आम्हाला निर्णय दिला आणि म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी आम्ही आलो होतो. गवत हिरवं आहे की निळं आहे तुम्ही काहीच सांगितले नाही, आम्हाला दोघांनाही शिक्षा केली म्हणे. मी न्याय दिला म्हणे, दोघांनाही तुम्हाला न्याय दिले. याचं महत्वाचं कारण असे की नको त्या विषयावर तुम्ही चर्चा करीत होते आणि त्यामुळे तुम्ही मौन बाळगणं हीच तुम्हाला महत्वाची शिक्षा आहे. मला आता गजबे साहेबांनी जे भाषणही सरळ चालू केलं, जे काही आज आपण दररोज वर्तमानपत्र या ठिकाणी वाचतो, याच्या पाठीमागची पवित्र भावना हीच. आणि जो पेपर होता तो पेपर वाचायचे आणि पेपर वाचल्यानंतर त्या पेपरच्या आधारे भारताचं भविष्यकालीन नियोजन कसं असावं याविषयी त्यांनी विचार केला. वाचनाचंही महत्व आहे. मला तर केळुस्कर गुरुजी जे आहेत त्या गुरुजींनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांचं चरित्र दिलेलं होतं. ते चरित्र बुद्धाने वाचलं, बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं, केळुस्कर गुरुजीने दिलेलं. आणि त्यानंतर आणखी 9-10 महत्वाचे जे धर्म होते त्यांच्या सुद्धा महत्वाच्या ग्रंथाचं वाचन त्यांनी केलं. आणि या सगळ्यांचं वाचन केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की मानवतेची जपवणूक करणारा समानतेवर आधारित असलेला फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे बौद्ध धर्म. आणि म्हणून नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ वाचनाचाच आवड होती असं नाही, तर त्यांना एकूण 10 भाषा येत होत्या. त्यातली संस्कृत ही महत्वाची भाषा होती. ज्यावेळेला संस्कृत भाषेचा आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश करावा किंवा करू नये याविषयीची चर्चा चालू होते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे काही लोक गेले की काय करावं या संदर्भातलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लालबहादूर शास्त्रींजवळ बसलेले होते आणि ते संस्कृतीविषयी चर्चा करीत होते, पण संस्कृत भाषेमध्ये बोलत होते. हे जास्त महत्वाचं होतं. आणि म्हणून माणूस हा या ठिकाणी सर्वांगीण अशा प्रकारची माणसाची प्रगती व्हायची असेल तर निश्चितपणे या ठिकाणी वाचन ही सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की जो शिकेल, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, म्हणून जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण शिकावं याच्यासाठी वाचन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. वाचनासाठी ग्रंथालय महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण ज्येष्ठ आहोत म्हणून आपण वाचायचं नाही असं अजिबात नाही. शिक्षण आणि वाचन ही निरंतर प्रक्रिया आहे. आणि म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यासाठी ती आवश्यक अशा प्रकारची प्रक्रिया आहे.
कारण असं म्हटलं जातं की माणूस जेव्हा वाचतो तेव्हा 70% त्याचं टेन्शन कमी होतं. निश्चितपणे तो काय वाचतो याला सगळ्यात जास्त महत्व असतं. चांगलं वाचत असेल तर टेन्शन कमी होईल आणि नको त्या बातम्या वाचत असेल तर त्याचं टेन्शन वाढल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय वाचावं याला सुद्धा सगळ्यात जास्त महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांनी अभ्यास केलेला आहे. मागे मी भाषणामध्ये त्यावेळेला सांगितलेलं होतं की ज्या वेळेला ते कोलंबियामध्ये त्यांनी अर्थशास्त्रातले पीएचडी केली आणि परकीय देशामध्ये पीएचडी करणाऱ्या ते पहिले विद्यार्थी होते. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये कार्ल मार्क्स यांच्यासोबत